जयंत पाटील पवारांचं आमंत्रण घेऊन वर्षावर धडकलेत। हेच आमंत्रण जयंत पाटील यांच्या हातात आहे आणि ते वर्षावर धडकलेत। शरद पवारांकडून शिंदे फडणवीसांना जेवणाचं आमंत्रण आहे आणि ते देण्यासाठी जयंत पाटील हे वर्षावर दाखल झाले। शरद पवारांकडे जेवणाचं आमंत्रण शिंदे आणि फडणवीस दोघांनाही आहे आणि हे आमंत्रण घेऊन जयंत पाटील हे वर्षावर गेले होते। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, जयंत पाटील हे वर्षावर आहेत आणि त्यांनी आमंत्रण जे आहे ते शिंदे फडणवीसांना दिलेलं आहे। जेवणाचं आमंत्रण आहे शरद पवारांकडचं, काय अधिक माहिती आहे? प्रशांत, एकंदरीतच आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे आणि पाहायचं झालं तर आज सकाळपासूनच या म्हणजे शरद पवार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या आमंत्रणाची चर्चा संपूर्ण विधान भवनामध्ये रंगते आहे। 2 तारखेला जो काही शासकीय कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे, या कार्यक्रमाला आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण जे आहे ते शरद पवार यांनी दिलेलं आहे। मात्र आज दुपारी ज्यावेळेस मुख्यमंत्री विधान भवनातून बाहेर जात होते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी केला होता, मात्र त्यावेळेस मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही आणि यासाठी जयंत पाटील हे थेट वर्षा बंगल्यावर गेलेले आहेत। सध्या सूत्रांकडून माहिती अशी मिळते की जयंत पाटील हे शरद पवार यांनी दिलेलं जेवणाचं आमंत्रण घेऊन हे मुख्यमंत्र्यांकडे गेलेले आहेत। त्यामुळे आता 2 तारखेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री गेल्यानंतर हे शरद पवारांच्या भेटीला जात आहेत का आणि या स्नेहभोजनाचं आमंत्रण स्वीकारतायत का आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवतात का आणि उपस्थिती दर्शवल्यानंतर काय नेमक्या राजकीय घडामोडी घडतायत या ठिकाणी आणखी एक नाना पटोलेंनी वक्तव्य केलं होतं की या निमित्तानं जेवणाचं फक्त निमित्त आहे, मात्र खऱ्या अर्थानं शरद पवार या दोघांचीही कान उघडणी करण्याची शक्यता आहे। या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच, ज्याप्रमाणे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन झालेलं आहे, अर्थसंकल्प देखील मांडण्यात आलेला आहे, मात्र विरोधकांकडून नाराजी जी आहे ती सरकारप्रती वारंवार व्यक्त करण्यात येते। या संदर्भात देखील शरद पवार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याची शक्यता आहे, कारण शरद पवार हे देखील माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि राजकारणाचा एक मोठा अभ्यास त्यांच्याकडे आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सल्ला देखील शरद पवार देण्याची शक्यता आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी। धन्यवाद।